नमस्कार. MRK ऑफिशियल्सच्या दी पद्मांशा सागा या मालिकेत मी आपलं पुन्हा स्वागत करतो. मी मनीष राम कुलकर्णी आपल्याला पद्मांशाचा एक सुंदर प्रवास आता दाखवतोय. मागील भागात पद्मांशाचे श्री पद्मनाभ कुलकर्णी यांनी एका दुर्घटनेचा उल्लेख केला होता. ती दुर्घटना किती गंभीर होती, तिची व्याप्ती किती होती आणि त्याच्यामुळे किती नुकसान झालं आणि त्या नुकसानीतून पद्मांशा कसं सावरलं हे आता आपण जाणून घेऊया श्री पद्मनाभ कुलकर्णी यांच्याकडून. नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार. तुम्ही त्या दुर्घटनेचा उल्लेख केला, ती दुर्घटना नेमकी काय होती आणि त्यात काय काय नुकसान झालं, प्लीज जरा सांगा. ती दुसऱ्या आठवड्यातल्या शनिवारची गोष्ट आहे. हो. रात्री साधारणपणे 11-11:30 वाजता आपल्या प्रोडक्शन डिपार्टमेंटला आग लागली. हो. आणि ती आग आपल्याला समजेपर्यंत ऑलरेडी ती बाहेरून लोकांनी बघितली. अग्निशमन दलाला त्यांनी फोन केला. फायर फायटिंगच्या 2 गाड्या, म्हणजे आमच्या इथे जवळपास राहणारे मॅनेजर इथे पोहोचण्याआधीच अग्निशमन दलाच्या 2 गाड्या इथे येऊन त्यांनी बऱ्यापैकी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न आधीच सुरू केला होता. इथपासून आपण आता जिथे आहोत हा भाग बचावला गेला, पण प्रोडक्शनचं डिपार्टमेंट मात्र पूर्णपणे जळून खाक झालं. अरे बापरे. तिकडे बरीच मोठी मोठी मशीन्स होती, म्हणजे जी आज आपण आतमध्ये बघतोय ट्रान्सफॉर्मर वाइंडिंग वगैरेची जी मशीन्स आहे ती सगळी पूर्णपणे, आपल्याकडे त्यावेळेस 4 मशीन्स होते तसे. आपल्याकडे एक वेव्ह सोल्डरिंगचं मशीन होतं, आपल्याकडे पॅकिंगची मशीन्स होती, असे बरेच वेगवेगळ्या प्रकारचे मशीन्स आणि इन्स्ट्रुमेंट्स इथे होते. भरपूर सामान होतं ऑन द फ्लोअर. जवळपास एक 500च्या वर पॅनल्स तिथे होते. रेडी पॅनल्स तिथे होते. ते सगळे पूर्णपणे जळून खाक झाले. म्हणजे मोठे मोठे मशीन्स या ठिकाणी मशीन्स ठेवलं आहे हेही लक्षात येऊ नये इथपर्यंतच ते डॅमेज होतं. अरे बाप. कुठल्याही प्रकारचं काही मटेरियल, इन्स्ट्रुमेंट्स काहीच शिल्लक उरलं नाही. भाग्याने रात्री 11 वाजता झाल्या असल्यामुळे इथे कोणीच नव्हतं. त्याच्यामुळे जीवितहानी किंवा कोणाला काही इजा झाली नाही. पण इथले आपले जे स्टाफ आहे किंवा इथले सगळे इन्स्ट्रुमेंट्स आणि फायर फायटिंगचं सगळे ऍक्च्युली खूप चांगल्या प्रकारे ट्रेंड आहे आणि मशीन्स पण असतात. म्हणजे हे पण तेवढंच करायचं की जर का एखादा कोणी असता तर ती आग एखाद वेळेस सहज, कारण आपल्याकडे चांगल्या प्रकारे ट्रेनिंग असल्यामुळे एखाद वेळेस आटोक्यात पण आली असती. पण ती 11 वाजता लागल्यामुळे इथे कोणीच नव्हतं. एक मोठा सेटबॅक तो होता. मशिनरीचा होता, स्टॉकचा होता, प्रोडक्शन सेटअपचा होता, टूल्सचा होता. त्याच्यानंतर जवळपास 2 आठवडे पूर्णपणे प्रोडक्शन ठप्प होतं. त्याच्यामुळे हे जे डायरेक्ट लॉस असतो त्याच्याबरोबर इनडायरेक्ट लॉस हा पण तेवढाच मोठा होता की ज्या एक्झिस्टिंग ऑर्डर्स असतात त्यांच्यामध्ये डिले होतात, त्या कॅन्सल होतात. ते क्लायंट आपल्यासाठी थांबलेला नसतो, त्याला कंपल्सरीली पुढे चालावं लागतं. त्याच्यामुळे आपल्या ट्रस्टचा पण एक भाग निर्माण होतो. नक्कीच. तर अशा कैक प्रकारे त्याचा परिणाम होत असतो. आणि हे सगळं एका दृष्टीने थोडंसं कठीण म्हटलं तरी, हा जेव्हा तुम्ही एवढ्या मोठ्या प्रमाणावरती एखादं एंटरप्राइज चालवत असता त्यावेळेस तुम्हाला हे समजून घ्यावं लागतं की ह्या प्रकारच्या गोष्टी होणार आहेत आणि तुम्हाला त्याला तोंड द्यावंच लागतं. बरोबर. म्हणजे हे सगळं संपल्यानंतर ही घटना घडली त्यावेळेस मी रशियाला होतो. शान सर नागपूरला होते. अरे बाप. इथे आमच्या दोघांमधलं कोणीच नव्हतं. फक्त पल्लवी कुलकर्णी म्हणजे माझी वाईफ फक्त इथे होती. म्हणजे पोलिसांचं सगळं जे काय हँडल करणं, अग्निशमन लोकांचं हँडल करणं, इथल्या लोकांचं स्टाफचं हँडल करणं, हे सगळं तिनेच केलं. आपला स्टाफने अत्यंत, म्हणजे आपण ती टेस्टिंग डिपार्टमेंट मधली बघितली तर ते टेस्टिंग डिपार्टमेंटची एक एक गोष्ट तिने स्वतःहून उभी केलेली, तिच्या ह्याच्या खाली एक एक गोष्ट परचेस केलेली, एक एक मॅग्निफायर तिने स्वतः घेतलेलं. तिच्यासाठी तिचं अख्खं विश्व तिच्या डोळ्यासमोर नष्ट झालं होतं. त्याच्यामुळे हा सगळा स्टाफ पण हेलावला होता. यांना पण इमोशनली उभं करणं आणि लवकरात लवकर प्रयत्न करून ताकद लावून आपण लवकरात लवकर प्रोडक्शन सुरू करायला पाहिजे याच्यावर पूर्ण झोत ठेवून, म्हणजे आपण 15 दिवसात आपण आपलं प्रोडक्शन परत सुरू केलं. व्हेरी नाईस. त्या पिरियडमध्ये जशी ऍडजस्टमेंट होईल, म्हणजे कॉन्फरन्स रूम मध्ये अर्ध प्रोडक्शन, अकाउंट स्टेट स्टोअर झालं होतं. सगळ्यांनी मदत केली, सगळ्यांनी त्याच्यामध्ये हातभार लावला आणि 15 दिवसात आपण आहे तसं त्या ठिकाणी प्रोडक्शन सुरू केलं. हळूहळू ती जागा परत उभी राहिली. अजूनही तू आपल्या ऑब्झर्वेशन प्रमाणे ती फार सुंदर झालेली असं नाहीये तिथे, कारण काम सुरू करायचं म्हटल्यावर जसं आहे तसं आम्ही पटापट आधी तिथे काम सुरू केलं नाही. पण प्रोडक्शन आता पूर्णपणे मूळ पदावर आहे. त्याचे जे काही सगळे डिलेज वगैरे होते ते पण आम्ही आता कव्हर केलेले आहेत. त्याच्यामुळे त्याचा आता डॅमेज ते आता मागे पडलेलं आहे. त्याच्यातून झालेलं नुकसान तर आहेच,
ते आता ज्याप्रमाणे हळूहळू भरून निघेल ते त्याच्याप्रमाणे आपण पुढे सरकत राहायचं. खरं तर मला आता ऍक्च्युली फक्त जे तुमच्या तिथल्या प्रिमायसेसला ज्या म्हणजे भिंतीनं झालेलं नुकसान मला लक्षात आलं, पण हे नुकसान एवढं व्यापक होतं आणि एवढ्या प्रकारे ते हानिकारक होतं ते मला आत्ताच कळलं. खरंच म्हणजे ही एक खूपच तशी उल्लेखनीय बाब आहे की आज पद्मांशासारखी कंपनी एवढा मोठा एक झटका म्हणतो त्याला आपण, तो सहन करून आणि पुन्हा सावरून आज दिमाखात आणि अतिशय सामर्थ्यशाली पद्धतीने उभी आहे, सामर्थ्यपणे उभी आहे. तर याचा खरंच एक अभिमान वाटतो. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे पद्मांशा कुठली कंपनी नाही किंवा कुठली फॅक्टरी नाही, ती एक फॅमिली आहे हे आज लक्षात आलं. कारण ज्या प्रकारे यांची जी म्हणजे स्टाफने ज्याप्रमाणे सहकार्य केलं, ज्याप्रमाणे एक हिरिरीने सगळं ते पुढे आलेत आणि त्यांनी पुन्हा 15 दिवसात, सोपी गोष्ट नाहीये. आज एवढी आग तुमच्या प्रोडक्शन डिपार्टमेंटला, तुमचं जिथे तुमचं पूर्ण म्हणजे अगदी त्याला हार्ट आपण म्हणू शकतो, एकदम सेंटर, त्याच्यावर तुमचं सगळं अवलंबून आहे, जिथे तुमचं प्रोडक्शन होतं, ती जागा मिळाल्यानंतर 15 दिवसात उभं राहणं ही खरंच खूप उल्लेखनीय गोष्ट आहे. तर आपण पद्मांशाने या दाखवलेल्या धैर्याबद्दल, त्यांच्या चिकाटीबद्दल, त्यांच्या जिद्दीबद्दल आणि त्यांच्या स्टाफच्या डेडिकेशन बद्दल त्यांना सगळ्यांना पुन्हा एकदा सलाम करूया, त्यांचं अभिनंदन करूया आणि त्यांना पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देऊया. तर ही एक गंभीर गोष्ट होती आणि त्यामुळे जरा एक आपल्या बोलण्याचा, आपल्या चर्चेचा एक दिशा जरा थोडीशी वेगळ्या ठिकाणी गेली, पण तेही महत्वाचं होतं. कारण या प्रवासातला प्रत्येक टप्पा आपल्याला आज अनुभवायचा आहे, गंभीर असला तरी तो तितकाच महत्वाचा होता. सो आता ह्या टप्प्यावरून आपण आपला प्रवास पुढे नेऊया. आता आपण कुठल्या विभागात आहोत? आता आपण आहोत परचेस आणि स्टोअर मध्ये. ओके. परचेस डिपार्टमेंट हे तसं बऱ्यापैकी कॉम्प्लिकेटेड. बरोबर. ह्या डिपार्टमेंटचा लीडर आणि ह्या डिपार्टमेंटचा जो इन्चार्ज आहे ते आहेत हे आपले संदीप साहेब. संदीप साहेब आपल्याकडे आज गेस्ट आलेले आहेत, मिस्टर मनीष. नमस्कार. आता आपण आहोत पद्मांशाच्या स्टोअर आणि परचेस डिपार्टमेंटमध्ये. कुठल्याही प्रोडक्शन मध्ये परचेस आणि स्टोअरचा खूप मोठा वाटा असतो. तर आपल्या सोबत आहेत मिस्टर संदीप. जी बताइए, आप परचेस डिपार्टमेंट के बारे में हमें क्या बताना चाहते हैं? परचेस डिपार्टमेंट कैसा होता है, बहुत कुशल डिपार्टमेंट माना जाता है. बिल्कुल. क्योंकि हमारे पास हम इंपोर्ट भी करते हैं, कुछ मटेरियल्स है, कुछ जो हम डोमेस्टिक्स में भी परचेस करते हैं. हमारे ब्रांचेस एक्चुअली 3-4 जगह पे हैं, तो अलग अलग ब्रांचेस पे अलग अलग मटेरियल्स सबको भेजने पड़ते हैं, उसके हिसाब से हमें परचेस करना पड़ता है. नॉर्मली हमारा प्रोसेस कैसा होता है परचेस का कि हम क्वार्टरली प्लानिंग करते हैं, देन मंथली करते हैं, देन वीकली करते हैं, डेली बेसिस पर भी करते हैं. ओके. क्वार्टरली प्लानिंग में कैसा होता है कि हम कुछ ऑर्डर्स है जो शेड्यूल्स ऑर्डर्स कर देते हैं, क्योंकि हमको जैसे स्टिकर्स हुए, पीसीबी हुए, उसको बनाने के लिए 1 से 2 महीने लगता है. ओके. हमको प्री प्लानिंग करना पड़ता है 3 मंथ बिफोर. बराबर. आफ्टर दैट कुछ मंथली प्लानिंग होता है जो कि 15 से 20 दिन में बन जाते हैं. उस मंथली प्लानिंग में भी हम ऑर्डर्स प्लेस कर देते हैं. ओके. अकॉर्डिंग टू मीटिंग विथ ऑल मैनेजर्स एंड HODs. बराबर. मतलब जो प्रोडक्ट एक 6 महीने के बाद निकलने वाला है, उसका परचेस और उसका जो प्लानिंग है वो आप 6 महीने पहले से करें. बहुत अच्छा. तर या परचेस आणि स्टोअर डिपार्टमेंटचा आपल्या प्रोडक्शन मध्ये खूप महत्वाचा वाटा असतो, हे आता संदीप सरांनी आपल्याला सांगितलं. सो पद्मनाभ सर, आता इथून आपण पुढे कुठल्या डिपार्टमेंट? इथून आता आपण म्हणजे हा आतल्या बाजूचा आहे, आपण आता बाहेर ऑफिसेस मध्ये जाऊया. ओके. ओके. या प्लीज. दी पद्मांशा सागा या आपल्या सिरीजमध्ये आता वेळ आली आहे विश्रांतीची. पण विश्रांतीनंतरही हा प्रवास असाच पुढे जाणार आहे, असाच चालू राहणार आहे. तेव्हा आपण आमच्या सोबत राहा. आमच्या MRK ऑफिशियल्स या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करत राहा. आपल्या अधिकाधिक पाठिंब्याची आम्हाला आवश्यकता आहे. धन्यवाद.